गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्वाती तुमचं मनापासून स्वागत करते. ओके, आज दुपारी असं वाटायला लागलं होतं ना की ऊनच नव्हतं आज दुपारी. सो इथे इव्हिनिंग झाल्यासारखं वाटत होतं आणि मी खरंच 5 वाजले म्हणून कॉफी बनवली. पण मी नंतर बघते तर 2:30च वाजले होते. मला वाटलं 5 वाजले. ओके, आणि मला भूकही लागली होती. बट ठीक आहे, आज छान आहे. मग पण सकाळची सुरुवात मी चहानंच केलेली. आय नो की मला ना चहा कंट्रोल करायचा आहे तर मी वेट लॉस करू शकेल. बट कधी कधी मला चहाची अशी तलप होते ना, सो घेतेच मी. बट मी जॅगरीट चहा केला होता, जास्त गोड नव्हता केला. बट हां, घेतला होता मी. आता मी 30 डेजचं चॅलेंज घेणार, ज्यामध्ये मी नो शुगर नो जॅगरी असं करणार आहे. बट मी तोपर्यंत ही बॅकग्राऊंड स्टडी करते की माझं ना थोडं थोडं अवॉइड करते. 2 टायमाच्या ऐवजी 1 टाईम घेते किंवा मग एका दिवसा अवॉइड करते. सो इव्हिनिंगला मला हातानं धुवायचे कपडे होते, मग मी ते धुवून टाकले आणि वाचत बसले होते. माझे 2 बुक कंप्लीट झालेत आणि तिसरं बुक घेतलं आहे आणि इट्स अ व्हेरी गुड बुक. सो आय एम व्हेरी, म्हणजे त्यामुळे दिवस आता थोडासा बोर्डल नाही जात माझा, थोडा एनर्जेटिक जातो, खूप होपफुल जातो. आणि मी एक कोर्सही करते, तेही त्याचे एखाद दुसरा चॅप्टर मी डेली करते. बट चॅप्टर नाही आहे, तो कोर्स आहे. हां, सो इव्हिनिंगला कुठे बाहेर जायचं किट्टूला घेऊन, सो मी विचार केला की मंदिरात जाऊया, कारण किट्टूला पण घरामध्ये बसून बसून बोर होतं. आणि आम्ही 7-7:30च्या आरतीला, आम्हाला आरती सापडण्याच्या हिशोबात निघतो. सो आम्हाला आरती सापडते. सो आलो, पण जोपर्यंत आम्ही मंदिरात गेलो तोपर्यंत लगेच माहीचा फोन आला की तो घरी आला आहे आणि त्याच्याकडे चावी नव्हती घराची. सो आम्ही पटकन वापस आलो आणि इथे बघा, इडली माझी छान अशी फर्मंट झाली होती. अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ की मला ना आजकाल खूप छान इडली जमते. इडली इट्स नॉट बिग टास्क, पण जे माझ्यासारखे ज्यांना कुकिंगचं सीही माहीत नाही त्यांच्यासाठी हे बिग टास्क आहे. बट छान इडली बनली होती. मी तडका इडली बनवली होती आणि कोकोनट चटणी आणि सांबारसोबत केली होती. आय एम रिअली प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी ना छान स्वयंपाक बनवायला लागली आहे. ओके, माहीलाही आवडती ही तडका इडली. आणि असं संपला दिवस. बाय.